माझा व्यवसाय करू का नको असं मला प्रॉब्लेम झाला होता. अच्छा. तर ते माझ्यावर भडकले, अरे बाबू एवढा मोठा लंडनचा राजा तुम्हाला भेट मागतोय आणि तुम्ही कशाला त्यांच्यासाठी असं अवॉइड करताय. त्यांना मी म्हटलं, कस्टमर इज आवर किंग, नॉट ओनली सिंग इज आवर किंग. प्रिन्स चार्ल्स ते एकटे राजे आहेत, परंतु आमचे 2 लाख मुंबईचे डब्बेवाल्यांचे ग्राहक, हे 2 लाख कस्टमर महाराजे, त्यांना उपाशी ठेवून मी एका राजाला भेटणं उचित ठरणार नाही. रिचर्ड ब्रॅन्सनने आमच्या बरोबर दादरचे चर्चगेट लोकल ट्रेनने लगेच डब्याच्या कंपार्टमेंटमध्ये सफर केली. त्यांनी हातात डबा आणला लंडनहून बनवून. डब्बेवाल्यांसाठी रेड टी शर्ट, त्यांच्यासाठी ब्ल्यू टी शर्ट आणि पॉकेटवर लिहिलं होतं ॲडव्हर्टाईजसाठी कंपनीच्या की वर्जिन अटलांटिक एअरवेज. ते मराठीत चिडले त्या रिचर्ड ब्रॅन्सन जल्दी करो, हमारे कस्टमर को डब्बा लंच टाइम देने में देरी हो जाएगी. आणि जमाना होता इंग्रजांचा, म्हणून आम्ही कधी कधी प्रेमाने सांगतो, हम तो अंग्रेजों के जमाने के जेलर तो नहीं है, मगर मुंबई के डब्बे वाले जरूर आहे. जिथं पिकलं जातं तिथे विकलं जात नाही, अशी एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये. जी हार्डवर्क करण्याची मेहनत लागते ती छत्रपती शिवाजी रायांकडून आम्ही शिकलो. आणि जो बिझनेस करण्यासाठी लीनता चाहिए, नम्रता होती है, तो साधू संतांकडून आम्ही शिकलो. सर्विंग फूड इज सर्विंग गॉड. काम कुठलंही असतो त्याचं योग्य पद्धतीने नियोजन करणं, त्यांना वेळेवर देणं आणि त्याचा थोडाफार मोबदला घेणं. कारण 5,000 मुंबईचे डबेवाले आहेत आज आणि मी त्यांना आरामशीर सांभाळू शकतो, कारण शिकलेल्या लोकांचा मला अभिमान आहे, त्यांची मी रिस्पेक्ट करतो. परंतु शिकलेल्या लोकांपेक्षा अनपढ लोक सांभाळायला खूप सोपे जातात. एक माणूस बोलला आज तर 99 माणसं आमचं ऐकतात. आणि आजकालचा जमाना असा चाललाय की 99 माणसं बोलली तरी एक माणूस ऐकायला तयार नसतो. आणि म्हणून मला मोटिवेशन स्पीकर्स म्हणून बहुतेक कंपन्या मला विचारायला येतात, तुमचा डबेवाल्यांचा बिझनेसचा फंडा आमच्या कंपनीच्या HR असेल, मॅनेजर्स असेल, स्टाफ असेल, वर्कर्स असेल, त्यांना तुम्ही सांगितला तर त्यांचं मोटिवेशन वाढतं. असं म्हणून मला 16 कंट्रीमध्ये त्यांनी मला नेलं. 16 कंट्रीमध्ये मी जाऊन आलो. भारतातलं कुठलं IT इन्स्टिट्यूट असेल, IIT असेल, IIMs असेल, भारतामधले जेवढे 7-8 शाखा आहेत IIMच्या, IITच्या, IITच्या, आणि भारतातील काश्मीर सोडून जेवढी राज्य आहेत, मग दिल्ली ते चेन्नई असेल, IIM अहमदाबाद ते कलकत्ता व्हाया गुवाहाटी असेल, प्रत्येक बिझनेस स्कूल असेल, मॅनेजमेंट स्कूल असेल, तिथे मला बोलवतात. मी हजारो लेक्चर आतापर्यंत या विषयावर दिली. कारण कसं आहे, अन्नदानाबरोबर विद्यादानाचा योग मिळाला तर अजून डबल त्याच्यात समाधान वाटतं, मानसिक समाधान वाटतं. पैसा मिळो नाही मिळो हा काय हेतू नाही, परंतु समाधानाने पैसा मिळाला. जे लोग पानी से नहाते वो अपना लिबास बदल देते हैं, और जो लोग पसीने से नहाते वो अपना इतिहास बना देते, अशी आमची भावना आहे, श्रद्धा आहे. आणि म्हणून मी असं भारतात सर्व ठिकाणी लेक्चर देतो. तिथे मला स्वित्झर्लंड मध्ये जगातले टॉप 16 स्पीकर्स होते. 16 स्पीकर्स मध्ये म्हणजे प्रत्येकाचा विषय वेगळा होता. 16 टॉप स्पीकर वर्ल्ड मध्ये असतात. तर मॅनेजमेंट आपले सोमया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट त्यांचे 2 डायरेक्टर मला घेऊन गेले, कारण तिकडे लँग्वेजचा काय प्रॉब्लेम येत नाही. हेडफोन लावायला देतात कानाला बोलायला. आपण कुठल्या लँग्वेजमध्ये बोललो तर ज्यांना जी हवे असते ते बटन ऑन करून त्या पद्धतीने ट्रान्सलेट ऑटोमॅटिक होतं. मग इटालियन असेल, जर्मनी असेल, जापनीज असेल, इंग्लिश असेल, पर्शियन असेल, अशा पद्धतीने माझं तिकडे कॉम्पिटिशन ठेवलं. वर्ल्ड मधल्या सगळ्या ज्युरिच सिटीमध्ये 6,000 लोक ऐकायला होती प्रेझेंटेशन अहुरा टॉवरमध्ये. आणि तिथे आमचं कॉम्पिटिशन लावलं की जगामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी 100% टेक्नॉलॉजी वापर करून आपल्या विद्यार्थ्यांना 99% ॲक्युरेसी शिकवू शकत नाहीत. आणि आमचे डबेवाले 0% टेक्नॉलॉजी वापरतात. परंतु मुंबईमध्ये 4 लाख डब्याचं वितरण, रोज 70 डेस्टिनेशन स्टेशन, लोकल स्टेशन, वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, आणि 2 लाख डब्याचं लंच टाइम 12:30च्या पहिलं आम्ही देण्याचं कार्य करतो. तन मन लगन से काम करना तो जिंदगी में सफल होना होता है, ऐसा हमारा जॉब है. इसलिए कहना चाहता हूँ, रखो भरोसा खुद पर,
रखो भरोसा खुद पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते नक्शे फिर भी ढूंढ लेते अपने अपने जीने के रास्ते, अपने अपने जीने के रास्ते. वाह वाह वाह. नुसतं विज्ञानावर भरोसा ठेवून चालणार नाही. अध्यात्माचं पण त्याच्याबरोबर संगोपन केलं पाहिजे. तरच माणूस लाईफमध्ये सक्सेस होतो. जर आकाशातील चंद्र, सूर्य, तारे पाहायचे असेल, तर आकाशात उंच उंच उडायला शिकलं पाहिजे. हो. आणि खोल समुद्रातले जर मोती, शिंपले पाहण्याची इच्छा असेल, तर प्रथम समुद्रात बुडण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि दोघांचं, आकाशातील चंद्र, सूर्य, तारे असो, समुद्रातील मोती असो, दोघांचं जर शांती समाधान आपल्या माइंडमध्ये किंवा शरीरात आत्मशांती करायची असेल, तर पृथ्वीवर अटल उभं राहण्यास शिकलं पाहिजे. मी फक्त फायनान्स कोचच नाही, ऑथरच नाही, पण मी इंजिनियर पण आहे. आणि हे जे तुम्ही मला बोललात हा माझ्यावरती बॅकफायर झालाय. तर थँक्यू, धन्यवाद. खूप छान प्रश्न आहे. लीडर कैसा होना चाहिए जो तन से करे सेवा, धन से करे परोपकार, मन से करे भरे विचार. हो. चलता हुआ आदमी और दौड़ता हुआ घोड़ा कभी जल्दी बूढ़ा होता नाहीये. वर्किंग पार्टनर, नोकर सिस्टीम आम्ही आठवून टाकलेली आहे. वाव. सर्व डब्बेवाले वर्किंग पार्टनर आहे, शेअर होल्डर आहे. तर नोकरी नोकरी असते, मालक मालक असतो. बरोबर बरोबर बरोबर. मालकाला 15 तास ड्युटी केली तरी काय फरक पडतो. बिझनेस जॉब साठी तेवढं हार्ड वर्क करू शकतो. नोकराचे 8 तास झाले की तू घरी कधी सुटेल, लंच टाइमला टाइमपास करेल, टी टाइमला टाइमपास करेल, टॉयलेटला जायचा बहाणा करेल. ही नोकरीची नोकरी सिस्टम आहे. कुणाची असो, तुमची माझी सर्वांची सिस्टम आहे. पण मालक तो मालक असतो, नोकर तो नोकर असतो. बरोबर. जवानी में सवार बुढ़ापा में रोया, जितनी चावी भरी राम ने उतना ही चले खिलौना, रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते जीना. जब हौसले बुलंद हो जाते हैं तो कठिनाई अपने आप दूर चली जाती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, उड़ाने भरने के लिए हौसले बुलंद होने चाहिए, हौसले बुलंद चाहिए. खुदा तेरे दरबार में हम फरियाद करते हैं, खुदा तेरे दरबार में हम फरियाद कर रहे हैं, इतना ज्यादा नॉलेज हमारे 5,000 डब्बे वालों को मत दो जो हमारा डब्बे वालों का बिजनेस बर्बाद कर दो, बर्बाद कर दो, बर्बाद कर दो. वाह वाह. अजून एक गुगली टाकू का? हो, द्या ना, द्या द्या द्या. कामयाबी हाथों के लकीरें में नहीं होती है, कामयाबी हाथों की लकीरें में नहीं बल्कि माथे के पसीने में होती है. यही इंसान में अपने नसीब को आजमाना चाहिए. और बिना किताबों से जो पढ़ाई सीखी जाती है उसे जिंदगी कहते हैं, जिंदगी कहते हैं. वाह वाह वाह. तुमच्यासाठी बोलू एक अजून. बोला बोला. जिंदगी में अगर कोई सबसे सही रास्ता दिखाने वाला होता है तो वो है अनुभव. वही अनुभव आपसे सीखे और फले. आपको सभी के लिए, भाई, भविष्य के लिए शुभेच्छा और सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.